नमस्कार, जय शिवराय. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आज आपण आलो आहो तुंगगडावर. ह्याला कठीण गडही असं म्हटले जाते आणि पार्किंगची सोय वगैरे व्यवस्थित आहे. इथे पार्किंगला पण जागा चांगली आहे. प्रत्येकी 20 रुपये इथं घेतात, फी आकारली जाते आपल्याकडनं. आणि तुंगाची जी सुरुवात आहे ती कशी आहे काय आहे ते दाखवतो तुम्हाला. चला. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतर आहे या गडाचं आणि हा मुळशी तालुक्यामध्ये गड येतो. थोडंसं वरती आलोय आणि गडाचं काम चालू आहे. पहिल्या पायऱ्या होत्या शिवकालीन, त्या पडलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही बघू शकता. बघा, मागच्या बाजूला हा असा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपल्याला असं वर जायचं आहे आणि जेव्हा पायऱ्यांचं काम चालू आहे ना तेही दाखवतो. हे पायऱ्यांचं काम चालू आहे खाली गाड्याच्या. आणि ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. पहिल्या पायऱ्या होत्या ह्या, पण पडल्यात ह्या सगळ्या. बघूया कशी सफर राहते. कठीण वाट चढून आल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात आणि ह्या पायऱ्यांपैकी एका पायरीवर स्वराज्याची पायरी असं लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. वरती थोडंसं आल्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्याकडून पूर्वी आणि आत्ता, म्हणजे पूर्वी कसं होतं आणि आत्ता कसं आहे हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांनी सुधारणा केलेली आहे बरीचशी या गडावरती. पूर्वी खूप अस्तव्यस्त होतं आणि आत्ताची परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी आहे. आणि याच मंदिरापासून आपल्याला सरळ वरती जायचं आहे. तो वरचा पॅच कसा आहे तो दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. पुढे आल्यानंतर परत पायऱ्या चालू होतात. हे गडाचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक छोटासा रॉक पॅच पाहायला मिळतो. ह्याच पॅचने आपल्याला वरती जायचं आहे. बघूया. पायऱ्या संपल्यानंतर रॉक पॅच तुम्हाला दाखवला. रॉक पॅच नंतर परत खराब अशी वाट लागते, ती वाट दाखवतो. वाट बघून घ्या.
ह्या वाट्याने आपण असं वरती आलो आहे आणि परत ह्या वाट्याने आपल्याला असं पुढे जायचं आहे. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर अशी रोप लावलेली दिसते आपल्याला. आणि समोर आहे ना, हा जो समोर जो दिसतोय तुम्हाला हा तिकोणा आहे. तो वरती गेला अजून स्पष्ट दिसेल. पुढे जात राहूया आपण. इथून खाली डायरेक्ट दरी अशी, त्यामुळे हा रोप लावण्यात आलेला आहे. आणि परत कठीण अशी वाट चालू झाली आहे बघा. अथर्व चालला आहे वरती. ह्या वाट्यानेच आपल्याला वरती जायचं आहे. पुढे पुढे वाट बघूया कशा पद्धतीने. व्हिडिओ शूट करता आला तर शूट करूया. तर थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला एक डाव्या बाजूला रस्ता दिसतो. त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर 4 खांबी टाकी दिसते आपल्याला. टाकी केवढी मोठी आहे तुम्ही बघू शकता. तर या वाटेने आपण आत्ता वर आलेलो आहे आणि ही वाट 4 खांबी टाक्याकडे जाते आणि ही गाडाकडे. तर चला गाडाकडे जाऊया. खोदले द्यायला असलं जाते. मुख्य दरवाजापाशी आलोय आपण. माहित्यापासून मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला यायला 1 तास लागतो. चला वरती गड बघू. काय म्हणणं आहे बघ. ते डोंगराच्या पायथ्याला आहे का वरती
मुख्य दरवाजापासून वरती आल्यानंतर आपल्याला हनुमान द्वार लागतं. हनुमान द्वारातून आत गेल्यानंतर पाणी किल्ल्यावर हनुमान दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला परत एकदा गणेश मंदिर पाहायला मिळते. गणेश मंदिर पाहूया आपण कसं आहे. चांगली माहिती दिली पाठी लावली छोटीशी. पुढे आल्यानंतर गणेश मंदिराच्याच मागच्या बाजूला आपल्याला मोठं कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. खूप मोठं टाकं आहे हे. आणि हा वरती जायचा मार्ग आणि हा मागचा बुरुज आता दिसणार नाही झाडामुळे. चला वरती जाऊया. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात पडलेल्या अवस्थेत. या इथे बघा, इथे या साईडला पण आहे आणि हा मार्ग वरती जातोय.
ह्या मार्गाने आपण वरती आलोय. हा मार्ग बाले किल्ल्यावर जातो, दाखवतो पुढे गेल्यानंतर. आणि ह्याच मार्गाच्या बाजूने स्तंभी म्हणून एक टाक आहे पुढं, ते पाहायला मिळतं. आता भरपूर घाण आहे त्या ठिकाणी, त्यामुळं काही व्हिडिओ काढताना आला तिथे. ह्या मार्गाने गेला जायचा खूप जोरात फिट आहे दादा. चला वर जाऊया. बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला तुंगी देवीचं मंदिर दिसतं. हे तुम्ही बघू शकता. असं हे जुनं मंदिर आहे. आणि तुंगी देवीच्या मंदिराच्या इथनं आपल्याला टिकोना किल्ला दिसतो. हे बघू शकता तुम्ही, हा टिकोना किल्ला आहे. आणि टिकोना किल्ल्याच्या इथनं अजून डाव्या हाताला बघितलं तर हे 2 किल्ले आहेत. हा डाव्या हाताचा भोगड आहे आणि उजव्या हाताचा विसापूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. चांगला प्रतिसाद देत आहे आम्हाला. असंच प्रेम असू द्या आमच्यावर, असंच प्रेम राहू द्या. चला, जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.